रोहित भोईर, रोहित भोईर, रोहित भोईर संपर्क साधा. रोहित जाऊया मॅच च्या दिशेने मैदानाकडे जाऊया. सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले आहेत. गावदेवी गेसर संघाची ओपनिंग पेअर. सलामीवीर सूरज मात्रे आणि नवनाथ अडेकडे माफ करा दुर्वेश गेलेले. स्ट्राईकला सूरज आहेत. तर 4 ओव्हरची मॅच उपउपांत्य फेरी क्वार्टर फायनल क्रमांक 2 आणि यातून जो विजेता असेल तो फाईट करेल चेंज द गेम वडली बीशी अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. तर वडली संघाला आपण मेसेज दिलेला आहे, संपर्क साधण्यात आला आहे. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून आपण तो मेसेज त्यांना दिलेला आहे की वेळेवरती या. ही मॅच 4 ओव्हरची आहे. पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत रोहित तयार. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक पलावा सिटी इनकडनं. स्ट्राईकला आपण बघताय सूरजला पहिला बॉल. पॉवर प्लेचं हे षटक आपण बघतायत. डीपमध्ये एक लॉंग ऑनला फिल्डर आहे, एक मिड विकेटला फिल्डर आहे. बाकीचे क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या वर्तुळात तुम्ही बघताय. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिलाच बॉल हलक्या हाताने प्लेस करतायत. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. वेगाने पहिली धाव पूर्ण केली. सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन करतायत, संघाचं अकाउंट ओपन करतायत. सूरज मात्रे स्ट्राईकवरती येत आहेत. दुर्वेश काय जबरदस्त कामगिरी आहे दुर्वेशची राहिली. 27 धावांवर नाबाद राहिला. जेव्हा पडल्याच्या अगेन्स्ट धावसंख्या चेस करायची होती 6 बॉल 16 चेस करून दिल्या त्याने. 15 गेल्या आणि त्या 16 धावा झाल्यानंतर आपण बघितलं वैयक्तिक 27 धावांची नोंद त्याने या मैदानावरती केली आणि त्याचबरोबर पहिली हॅट्रिक पूर्ण करण्याचा मान देखील त्याने प्राप्त केला आहे. हा चेंडू जाऊ दिलाय ऑस्टमच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. वेदांत पाटील अंपायरच्या भूमिकेत. दुसऱ्या बॉलला राहुल जाधव. याच्या दिवसातील क्वार्टर फायनल क्रमांक 2 मध्ये 2 अंपायर आपण बघतायत. दोन्ही खेळाडू सागावसाठी रेग्युलर क्रिकेट खेळत असतात. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रोहित. स्टार्किंगला दुर्वेश. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही झाला व्यवस्थित. चेंडू गेला शॉर्ट लेगच्या दिशेने. दरम्यान अंपायर लेग बायचा इशारा करतात. लेग बायच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतात एकूण झाली ती म्हणजे 3 धावा पहिले षटक सुरू असताना. स्कोरच्या भूमिकेत आशू आता दुपारनंतर आमच्यासोबत जोडले गेल्यात. आज सकाळपासून राहुल जाधवने खूप चांगलं स्कोरिंग केलं. त्यानंतर वेदांतने खूप सुंदर साथ दिली. आता मात्र आशू आता आमच्या सोबत या मॅचमध्ये स्कोरच्या भूमिकेत. रोहित पुन्हा एकदा सुरतसाठी. हो केला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने. धावा मिळतील 4. मधे धावसंख्या धावपलकावरती बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 7 धावा झालेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रोहित पाटील. स्ट्राईकला सूरज. हो 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 काय जबरदस्त फटका. कलात्मकतेचा सुंदर आविष्कार. चेंडू सीमा पार येतो हा चौकार.
पॉवर प्ले सुरू आहे. या ओव्हरमध्ये धावा काढण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यात बऱ्यापैकी यशस्वी झाल्यात. आज चेंडू यावेळेस मात्र आपण बघतायत फोल्टॉस होता का तर आधी तयार होते स्विच शीटसाठी. थर्ड अंपायरला रेफर केले बीमरसाठी. बघूया आपण चेक करूया. तर या रोहित आपण चेक करा या ठिकाणी. तर चेंडू कुठे होता बघूया कुठे फिनिश झाला आहे. तो कमरेच्या वर आहे की खाली आहे आपण चेक करणार आहोत. आपल्याकडे खूप सुंदर अँगल आहे साईड अँगल आहे त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला इथे मिळेल. तर एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला आपण दिलेला आहे तो बीमरसाठी. बाकीचे जे काही रिव्ह्यू असतील अंपायरला त्याचे राईट्स दिलेले आहेत. एखाद्या निर्णयाबद्दल त्यांना शंका असेल मनात प्रश्न असतील तर अंपायर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम ज्याला म्हटलं जातं. सर्वात आधी 1994ला आपण बघितलं त्याचा वापर करण्यात आला होता. सचिन तेंडुलकर जे पहिले फलंदाज होते जे थर्ड अंपायरच्या माध्यमातून बाद झाले होते आणि बाद करणारा खेळाडू होता तो म्हणजे जॉनाथन नील रोड्स. जॉन्टी रोड्सने रनआउट केलं होतं आणि थर्ड अंपायरकडे तो डिसिजन देण्यात आला होता आणि तेव्हा सचिन यांना ते बाद देण्यात आलं होतं. त्यानंतर आपण बघितलं रिव्ह्यू देण्यात आला तेव्हा ती सुरुवात थर्ड अंपायरने झाली होती. दाखवत आहेत सुपर स्पोर्ट्स या वाहिनीवरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण चेक करतोय. इट्स अ नो बॉल. तर नो बॉल आणि नो बॉलमुळे इथून एक अतिरिक्त चेंडू आणि एक अतिरिक्त धाव मिळेल ती म्हणजे गावदेवी विकेट संघ घेसरला. बॉलिंग मार्कवर तयार. हो यावेळेस मात्र गॅप मध्ये ढकललाय. काय सुंदर फटका होता. स्वीप केलाय फक्त दिशा दिली वेगाचा वापर केलाय गोलंदाजाच्या आणि चेंडूला पाडवलाय फाईन लेग सीमारेषे बाहेर चौकार. बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा रोहित राऊंड द विकेट. सुंदर चेंडू होता हलक्या हाताने खेळतायत. यावेळेस मात्र चेंडू स्क्वेअरच्या दिशेने गेला. एक धाव इथून मिळेल आणि अशा प्रकारे पहिलं षटक जे प्रचंड लांबलं मोठं झालं. या ओव्हरमध्ये आपण बघितलं की धावा किती आल्यात त्या म्हणजे तब्बल 18 धावा आल्यात. या संघाचा फ्रंट लाईन बॉलर इथे 18 धावा खर्च करतोय आणि खूप चांगली सुरुवात आपण बघता केसर संघाकडनं. अत्यंत चांगली सुरुवात. दोन्ही बॅटर खूप चांगल्या पद्धतीने खेळत होते. समोरचा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय किती प्रसिद्ध आहे किंवा किती नामांकित आहे याचा विचार न करता त्यांनी मात्र आपला नैसर्गिक खेळ केला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक होती 18. फिल्डिंग लगेच लावा. वेळ जास्त घेऊ नका. मॅच अजिबात थांबू देऊ नका. उपउपांत्य फेरी मैदानामध्ये सुरू आहे. सायगाव चषक 20-25 आजचा हा दुसरा दिवस. मैदानावरती हा 6वा सामना सुरू आहे. घेसर आणि येदूर टीम मध्ये आपण बघताय दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी आज घेसरने सकाळीच वाकणला जगदंब वाकणला पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी पडले संघाला पराभूत केलं. तर आपण बघितलं खूप चांगला खेळ येदूर टीमचा राहिला ज्यांनी पहिल्या सामन्यात पहिला सामना न खेळता हा संघ थेट दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला.
त्यांनी अगासनला पराभूत केलं. तर बॉलिंग मार्गवर लालचंद भंडारी तयार होत आहेत. अत्यंत तर भूषण बॉलिंग मार्गवर तयार नाही. त्या इंडने लालचंद तुम्हाला दिसले असेल ट्वेल्थमॅन, पण या इंडने बॉलिंग होते. तर भूषण तयार. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक उसरकर इंडकडनं. ओ पुन्हा स्वीप केलाय, पाठवलाय चेंडू लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डिंग खूप सुंदर झाले. 2 धावा इथून नाही रोखता येणार. आणि या स्वीप शॉटने मगाशी मॅच फिनिश केली होती जेव्हा 1 बॉल 4ची गरज होती. आणि काय जबरदस्त बॅटिंग केली ध्रुवेश मडवीने. 27 वरती नाबाद राहिले. पडलेच्या अगेन्स्ट ती मॅच आपण बघितली. 1 बॉल 4 फक्त दिशा दिली होती. फुल टॉस बॉल मिळाला होता आणि ती मॅच फिनिश करून आपल्या संघाचं आव्हान खऱ्या अर्थाने टिकवून ठेवलं आणि आपल्या संघाला इथपर्यंत आणण्यामागे त्याची फार मोठी भूमिका आहे. आणि तो सध्या खूप चांगली बॅटिंग करतोय भूषण. संपर्क नाही. बॅटचा स्विंग बघा, फार वेगाने बॅट फिरली होती पण चेंडू बॅटवर आला नाही. लेग बायच्या रूपाने धाव येते आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 21 धावा झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. पहिलं षटक भरपूर मोठं झालं आपण बघितलं. तब्बल 18 धावा तिथे खर्च करण्यात आल्या. त्यामुळे आता 21 धावा आपण बघतोय दुसरं षटक सुरू असताना मैदानावरती. गावदेवी केसरची एकही विकेट गमावला नाहीये. एक जमेची बाब आहे. दोन्ही बॅटर खूप चांगल्या पद्धतीने स्थिरावलेले आहेत. स्पेशली जास्तीत जास्त स्ट्राईक आपण जर बघितली तर ती ध्रुवेशला मिळाली. पण दुसऱ्या बाजूने सूरजने फक्त 3 चेंडूचा सामना केला. तर 9 धावा आतापर्यंत आलेले आहेत. बॉलिंग मार्गवर तयार भूषण. स्ट्राईकला बॅटर सूरज. विकेट सूरजसाठी पुढचा चेंडू. हो सुंदर चेंडू होता. पडल्यानंतर झपकर निघतोय, मागे जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि आपण बघता त्यावेळेस डॉट बॉल. प्रयत्न करावा लागेल या ओव्हरमध्ये. कमीत कमी धावा जर आल्या तर कुठेतरी जे डॅमेज पहिल्या ओव्हरमध्ये झालंय त्याची रिकव्हरी करता येईल. इथून जर धावा डबल डिजिटमध्ये आल्या तर मग एक चांगली धावगती 2 ओव्हरनंतर तुम्हाला बघायला मिळेल. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या रोहितने. भूषण. ओ सुंदर ड्राईव्ह. फिल्डर येत आहे डीप मधून. थोडंसं फंबल त्या ठिकाणी धीरजचा आपण बघतायत पण 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत दोन्ही बॅटर. अत्यंत चांगला फटका होता. स्क्वेअर ड्राईव्ह पण डीप मध्ये तितकाच चपळ चतुर क्षेत्ररक्षक या संघाचा. धीरज चेंडूला थांबवतोय आणि इथून 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 23 धावा झालेल्या आहेत. तर प्रणय बेडेकर आमचे ऑपरेटर आहेत. प्रणय महेंद्र बेडेकर बाळाराम यांचे सुपुत्र. प्लेस करतात. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दबाव टाकलाय फिल्डर वरती आणि त्यात यशस्वी झालेले आहेत. कारण लॉंगर वरनं वाईडिस लॉंगरला येताना ती आपण बघितलं भरपूर अंतर कापावं लागलं. आणि या दरम्यान दोन्ही बॅटर खूप चांगल्या पद्धतीने या 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 25 धावा झाल्यात. यावरचे एकूण 5 चेंडू आतापर्यंत संपन्न झाल्यात. 1 चेंडू शेष आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. ओव्हरमध्ये 7 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये आलेल्या आहेत. बघूया अंतिम बॉलवरती किती धावा येत आहेत. स्ट्राईकला सूरज. भूषण. फुल करतायत. फिल्डर आहे डीप मध्ये. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय. सुंदर थ्रो देखील आलाय. केवळ 1 धाव इथून मिळेल. अशा प्रकारे षटक संपलं. दुसरा धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 26. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात आणि धावांची गती जर आपण बघितली तर 13.00 प्रति ओव्हर मागे. तर बघा आमचे डीजे करण
यांची गाडीची चावी हरवलेली आहे. कोणाच्या निदर्शनात आली, कोणाला दिसली असेल तर प्लीज आणून द्या कॉमेडी बॉक्समध्ये. आणि चावी कुठली आहे? स्पोर्ट्स कारचे, ॲक्टिवाचे. ॲक्टिवाची चावी कोणाला जर सापडली मैदानाच्या आजूबाजूला व्यासपीठावरती तर प्लीज आणून द्या. आहे का? सापडली आहे तर नवनाथ यांच्याकडे चावी आहे. तर बघा, चाव्या सांभाळा, गाड्या सांभाळा. आता तर बघूया आपण इथून आता काय करते. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, आपण बघितले 8 केवळ. कमबॅक चांगला झालाय मैदानावरती हेतून टीमचा. 2 ओव्हरमध्ये 26 धावा आहेत. वडोली पेशचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे आहे. बॉलिंग मार्कवर अत्यंत अनुभवी लालचंद भंडारी तयार होत आहेत. पलावा सिटीकडनं स्टार्किंग इनला आपण बघतायत सूरज. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी मैदानावरती दुर्वेश आणि त्याचबरोबर सूरज मात्रेमध्ये. ग्रामीण क्रिकेटचा हा थरार तुम्ही अनुभवता. एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. किंग क्रीडांगणावरती आपण आहोत, उसरगर गावामध्ये आहोत. आणि उसरगरचं एक अत्यंत आयकॉनिक क्रीडांगण या मैदानावरती सातत्याने अनेक स्पर्धा होत असतात. या विभागासाठी हे मैदान एक पर्वणी ठरलेले आहे. वेळ जास्त घेऊ नका, मॅच सुरू करा. बॉलिंग मार्क होता या लालचंद. स्ट्राइकला सूरज. राऊंड द विकेट. हवेत मिस्टामिंग झेल होईल का? पण वॅकेट एरियामध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने दोन्ही बॅट्समन पूर्ण करतायत. आणि 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 28 धावा झाल्यात. षटक क्रमांक 30 प्रारंभ झालाय. 30 षटकाचा प्रारंभ आपण बघतायत. लालचंद भंडारी भरपूर वर्ष या संघाची सेवा केलेली आहे. आजही या संघासाठी गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने करत असतात. फुलटा स्विंग केलाय, पाठवलाय, फाईन लेग सीमारेषे बाहेर येतो हा चौकार. त्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय सतरंगी क्रिकेट संघ हेतूरनेचा आपण बघतायत. मागच्या ओव्हरमध्ये 8 झाल्या होत्या, पण त्याच्या आधी 18 धावा तब्बल कुटण्यात आल्यात. आणि इथून प्रयत्न असेल गावदेवी गेसरचा की 50च्या पुढे जर आपण गेलो तर नक्कीच हेतूरनेला अडचणीत आणू शकतो. हवेत आहे पॉइंटला फिल्डर, तिथे कुठलाही जवळपास नाही आहे, तर प्रयत्न झालाच नाही. आणि आपण बघताय 2 धावा इथून मिळत आहेत. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती गेसर संघाची झाली आहे 34. सिंगल डबल्सने धावसंख्येला आकार दिला जातोय. आपण बघतोय की मोठा पटका आला नाहीये आणि कुठेतरी त्यामुळे सिंगल डबल्सवर तिथे लक्ष केंद्रित करतायत. मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं गोलंदाजी चांगली झाली, एकही मोठा फटका आला नाही. या ओव्हरमध्ये एक चौकार आपण बघितलेला आहे. तर नवनाथ यांना चावी सापडली होती. नवनाथ, थँक्यू व्हेरी मच. बॉलिंग मार्कवर तयार लालचंद. हो, क्लीन बॉल, फलंदाज बाद. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशच्या उद्ध्वस्त. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू हे दुसऱ्या टीमला.
चेंडूत 22 धावा करून सूरज डगआउट मध्ये 220च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. खूप चांगली पार्टनरशिप दुर्वेच्या सोबतीला आपण त्यांच्यामध्ये होताना बघितलेली आहे. न्यू बॅटर मैदानावरती आदेश त्या ठिकाणी आलेले आहे. तिसऱ्या क्रमांकावरती धावसंख्या एकूण धावफलकावरती 34. खूप चांगला चेंडू होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न थेट यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या. हो समोर खेळतायत फिल्डर आहेत लॉंग ऑनला. आशिष त्या ठिकाणी न्यू बॅटर मैदानावरती येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले ती म्हणजे 35 धावा. टार्गेट कितीचा सेट केला जाईल हा प्रश्न मैदानावरती जरूर आहे. पण बघूया प्रयत्न करतात. या खेळपट्टीवरती मोठे फटके खेळणे इतकं सोपं काम नाही. पण या पूर्ण दिवसांमध्ये कालच्या आणि आजच्या दिवसांमध्ये पडले संघाची 70 धावसंख्या सर्वात मोठी धावसंख्या काल 59 आपण बघितली होती ती वडवली बीची. ती आता सेकंड हायेस्ट टोटल आपण बघतायत. दुर्वे स्टॅकिंग इनला समोर लालचंद हलक्या हाताने प्लेस करतायत. पहिली धाव अगदी सहजतेने घेतली. कुठलाही धोका पत्करला गेला नाही कारण स्वतः लालचंद जाऊन चेंडू उचलतात. तोपर्यंत एक धाव पूर्ण. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 36. आणि या ओव्हरमध्ये बघा काय कमबॅक झालंय. या ओव्हरमध्ये तब्बल आपण बघितलं तर 10 धावा खर्च करण्यात आल्यात. आणि एकूण धावांची गती 12.00 अशी प्रति ओव्हर मागे 13ची आपण बघितली. तिला आता कुठेतरी थोडासा लगाम लावण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे लालचंद भंडारीला. बघूया अखेरचं षटक कोणाकडे सोपवतात. फिल्डिंग लगेच लावून घ्या वेळ जास्त घेऊ नका. 36 धावा झाल्यात आणि हीच 12ची सरासरी राखली तर एक 48 धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळेल. पण प्रयत्न असेल की 50च्या पुढे जर गेले तर नक्कीच. गोलंदाजी खूप चांगली आहे. थोडीशी दुखापत यश काढायला जरूरत आहे. सध्या तो काहीच पात्रामध्ये बॉलिंग करताना दिसला नाही आणि या संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आणि दोन्ही म्हटलं की करण काळ यांची आठवण आल्याशिवाय राहणार. सध्या शेड्यूल प्रचंड व्यस्त आहे. आज त्यांचे बंधुराज पवन केने देखील पवन काळन माफ करा तर बघा धीरज असले लगेच A1 पवनची आठवण आली. तर पवन म्हटलं की आपण पवन केने आपसुक तोंडामध्ये येतं. तर पवन काळन PK आहे ते देखील आणि त्यांना इन ॲक्शनमध्ये तुम्ही बघितला. आणि यश आणि करण सातत्याने हॅपी इव्हेंटच्या माध्यमातून खूप चांगलं काम करत आहेत. दोघे बिझनेस पार्टनर आहेत. अनेक इव्हेंट ते बहारदार करत आहेत. अनेक इव्हेंटमध्ये 4 चांद लावत असतात. प्रदीप हो केलाय शॉट ऑफ लेन. खराब चेंडू योग्य समाचार. चेंडू सीमारेषेच्या पार. बघूया पंचांचा सिग्नल काय येतोय. धावा मिळतील 4. आमचे डीजे असे आहेत की त्यांना सांगायला लागतं की थांब. त्यांना बघत नाही की बॉल आलाय आपण थांबायचं. त्यांना तुम्ही बोलला थँक्यू बोलल्याशिवाय थांबणार नाही अजिबात. पुढचे 6 बॉल जरी टाकले ना तुम्ही थँक्यू बोला तेव्हाच थांबणार. सर्कसमधला जो सिंह असतो रिंग मास्टर अशा पद्धतीने नाचत तसे नाचतात. इथे मात्र दुर्वेशने पत्रा तोड षटकार. बघा ताकद झोकून दिली होती. माहिती आहे अखेरचं षटक आहे. आक्रमण करायला हवं. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा केल्या. धावसंख्या धावफलकावरती 46. हो खरा बॉल. इथून हा जाईल का बाहेर आणि हा देखील गेला बाहेर.
आणि या चौकडे धावसंख्या धावफलकावरती 50 धावा. दुर्वेशचा आपण विचार केला तर ऑनसाइड त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. जास्तीत जास्त त्याचे रन्स तुम्ही जर बघितले तर फाईन लेग आणि त्याचबरोबर लॉंगांच्या अगदी मध्ये असतात सगळे फटके. स्पेशली स्क्वेअर लेग हा त्याचा आवडता क्षेत्र आहे. आणि बघा ते तिन्ही चेंडू त्याच पद्धतीने त्याला मिळालेले आहेत. 3 बॉलमध्ये 14 आलेले आहेत. एकूण धावसंख्या 50 धावफलकावरती. ओ ही लाईन लेंथ चांगली आहे. हे चेंडू कुठे ठेवले होते चर्चा केली रोहितने जाऊन. कान मंत्र दिला की 3 चेंडू खूप खराब फेकले होते. 2 शॉट ऑफ लेंथ होते. एक अगदी समोर ओव्हर पिच दिला होता. हा चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला होता, दूर ठेवला होता शरीरापासून. चांगलं कमबॅक प्रदीपचं. साईड चेंज केली आहे. राऊंड द विकेट येत आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी पहिली धाव वेगाने घेतली आहे. खूप चांगला क्षेत्ररक्षण, थ्रो चांगला. फलंदाज आशिष बाद होतील. 1 धाव इथून मिळेल पण फलंदाज आशिष धावचीच्या रूपाने बाद झालाय. आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्या आपण बघतात 51. गोरख मांगरोळकर धावा धावफलकावरती 51. यावरचा चेंडू बघूया किती आहे. 1 चेंडू शेष आहे. काय घडतंय बघूया. मागच्या मॅच मध्ये हेतुंडेने 52 केल्या होत्या प्रथम बॅटिंग करताना. आणि यावेळेस मात्र धावचीची संधी. डायरेक्ट हिट झालंय. अपील पंचांनी फेटाळलेले. पंचांच्या मध्ये फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण बघताय धावा एकूण झाल्या 52. मागच्या मॅच मध्ये हेतुंडेने 52 केल्या होत्या आणि 53 धावांचं संरक्षण त्यांनी केलं आहे. पण या मॅच मध्ये त्यांना आता 53 धावा करायच्या आहेत 4 ओव्हरमध्ये. म्हणजे 24 चेंडूमध्ये या 53 धावा विजयासाठी हव्यात. जर उपांत्य फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर मात्र इथून या 53 धावा कराव्या लागतील. आणि त्यानंतर उपांत्य फेरी आपली खेळवली जाईल. चेंज द गेम वडोली बीच्या अगेन्स्ट. वडोली बीचचे खेळाडू कोणी आला असाल तर या ठिकाणी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. ते आपण वळूया दुसऱ्या सत्राकडे. दुसरं सत्र कसं असेल ऐकूया आपण. अजित देसाई यांचा आवाज. सलग 4 दिवस जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे समालोचनाची. आणि आमचे जवळचे मित्र या ठिकाणी रोशन विश्वास उर्फ बिग्याबाई निघत आहेत. अभिजित पवार देखील निघालेले आणि भरपूर वेळ त्यांनी या स्पर्धेला दिला. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचा आभार आम्ही व्यक्त करतो. आणि घेऊन चालतो दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया आपण अजित देसाई यांचा आवाज. थँक्यू सो मच विनोद पाटील यांचा आवाज आपण जरूर ऐकला. आणि ही मॅच फार महत्वाची. ही मॅच अतिशय चांगली पाहायला मिळते. एका बाजूला संघ केसर आणि त्याच्यावर फाईट करत असताना आपण बघतोय तो मात्र टीम ए डूटने संघ पाहायला मिळतोय. आणि या मॅच मध्ये आता मात्र इथून
धावा बनवल्या बॅटिंग करत असताना टीम घेसर संघाने ते मात्र 52 बनवल्या. 53 धावांचं लक्ष्य इथून पार करायचं ते टीम आपल्याला बघायला मिळते. ते संघ बॅटिंग करत असताना ते मात्र हेड उठणे ब संघाला. उद्याच्या दिवसातली मॅच आपण जरूर बघणार आहोत. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुने डोंबिवली आणि स्वर्गीय करण 11 गावदेवी कोपर या दोघांमध्ये ही पहिली मॅच ठीक 9 वाजता इथे उपस्थित राहायचं हे लक्षात घ्यायचं आहे दोन्ही टीमने. आणि दुसरी मॅच आई गावदेवी मातार्डी आणि मोठा गाव या दोघांमध्ये होणार आहे. तर चला क्षेत्ररक्षण सजवा टीम आपल्याला बघायला मिळतो. संघ तो आई गावदेवी घ्यायचं संघ जास्त वेळ घेऊ नका. घेसर संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आणि टीम सलामीची जोडी हे दुटणे प्रसंग पाठवायचे लक्षात घ्या. चला क्षेत्ररक्षण सजवायचं टीम आई गावदेवी घेसर संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र चला हेड टेबल संघ लगेच सलामीची जोडी पाठवायची. एका बाजूला खेळाडू आपण बघतोय प्रदीप आणि रोहित आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच बघतोय रोहित नक्कीच चांगलं क्रिकेट याच्या माध्यमातून आपण जरूर बघतो टीम हेड टेबल संघासाठी. आणि इथून 53 धाव्यांचं लक्ष्य पार करायचं आहे. चांगला स्टार्ट पहिल्या षटकामधूनच घ्यावा लागेल. तर टीम वडवली बी संघ लक्षात घ्यायचं आहे. आमच्या वाजपेढी दिशेने नक्कीच उपस्थित राहायचं आहे. नक्कीच उपस्थित आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतात आहेत नक्कीच उपस्थित हात केलाय आम्हाला वडवली बी संघाच्या खेळाडूने आपल्यापर्यंत जरूर. आणि इथून या मॅच मध्ये यानंतरची मॅच त्यांच्यासाठी फार महत्वाची असणार आहे. आणि इथून या मॅच मध्ये कोण बाशी मारणार आणि 2 हात करणार टीम वडवली बी संघासोबत आपण जरूर बघणार आहोत. चला स्पीड अप घ्या. चला पंच मॅच चालू करायची आहे. रोहित भोईर आणि राहुल जाधव वेळ घेऊ नका कारण वेळेचं बंधन फार आहे. यानंतर अजून एक सामना कव्हर करायचा आहे. इथून 4 षटकांची मॅच आपण 4 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना टीम बघितलं धावा बनवल्या त्या मात्र 52 आणि 53 धावेंचं लक्ष्य इथून पार करत असताना टीम हेड उठणं ब संघाला आपण जरूर बघतोय. त्रेपन्न धावेंचं लक्ष्य इथून पार करत असताना वेळ जास्त घेऊ नका. यानंतर अजून एक मॅच कंप्लीट करायचे लक्षात घ्या. उद्याचा दिवस देखील चांगला असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये वडवली संघ देखील उपस्थित आहेत उपस्थित रोहित भोईर लक्षात घ्या. आणि इथून उद्याच्या दिवसामध्ये देखील अजून एक आवाज ते हेड उठणे गावचा त्यांचा संघ इथे आतमध्ये खेळतोय. करणजी कालन एक ते देखील आमचे गुरुवारी आहेत. ते देखील उद्याच्या दिवसामध्ये जरूर त्यांचा आवाज फायनलच्या दिवसापर्यंत जरूर पाहायला मिळेल. 2 दिवस त्यांचा आवाज आपण जरूर ऐकू. ते करण कालन ते उद्याच्या दिवसामध्ये देखील दिसतील. मॅचला करायची सुरुवात. 53 धाव्यांचं लक्ष्य इथून पार करत असताना संघ हेड उठणे ब संघाला पाहतोय. गेम ऑन लेग्स प्ले. पहिला बॉल रोहितच्या बॅट मधून जरूर चांगला होता मात्र इथून क्षेत्ररक्षक जरूर दोन्ही हात किल्ले. क्षेत्ररक्षक तैनात फलंदाज बाद. महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर असताना रोहितला परतावा लागला मागे. पहिला धक्का.
हार्ड लक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. रोहितला कुठेतरी पहिल्याच बॉलवरती माघारी परतावा लागलं इथून या मॅचमध्ये. कारण जोपर्यंत रोहित मैदानाच्या आतमध्ये असता जरूर अपेक्षा अजून राहिली असती, मात्र अजून मॅच संपली नाही आहे. 53 धावा बनवायच्यात. पहिल्याच बॉलवरती विकेट जरूर घेतला गोलंदाज आकाश भोईरनं. आणि इथून या मॅचमध्ये अजूनही बॉल शिल्लक आहेत पहिल्या षटकामध्ये ते 5. कारण पॉवर प्लेचं षटक असतं फार इम्पॉर्टंट असतं. कारण क्षेत्ररक्षण करत असताना पॉवर प्लेच्या बाहेर फक्त 2च खेळाडू ते मात्र तैनात असतात. आणि इथून या मॅचमध्ये तेच चित्र आपण बघतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सतीश गालनला आपण बघतोय पहिला बॉल मध्ये विकेट घेतला. हा जरूर चांगला खेळून काढला. रनआउटची संधी असते जर चेंडू हातामध्ये दूरच्या जर मिळाला असताना तर विकेट जरूर अजून एक मिळाला असता. टीम चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून धावा बनवाव्या लागतील. बॉल झाले आतापर्यंत बघायला गेले तर पुन्हा एकदा टफा पडल्यानंतर चेंडू बाहेर आला. वाईटचा इशारा पंच आपल्यापर्यंत कळवतायत. राहुल जाधव पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जरूर बघतोय. चांगलं काम स्कोरिंगचं देखील राहिलं इथून. आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं पंचांच्या भूमिकेमध्ये देखील चांगला असं डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला संदीप पाटील आपण बघतोय चांगलं त्यांच्या माध्यमातून देखील. आणि सचिन म्हात्रे ते देखील चांगलं करतात. आता मैदानाच्या आतमध्ये आहेत मात्र तर रोहित भोईर आणि राहुल जाधवला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जरूर बघतोय. तीन बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2. दोन्ही आकड्यावरती लक्ष अजूनही 51 धावेंचं. इथून या मॅच मध्ये काही सरसंघबाजी मारतोय की काय. आणि इथून फलंदाज आकाश भोईरच्या खात्यामध्ये अजून एक विकेट इथून आपल्याला जरूर बघायला मिळतंय. अजून एक धक्का टीम बॅटिंग करत असताना लागलाय. ते हेड उठणे बस संघाला डीजे. पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली राहिली. आकाश भोईरनं चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लक्ष 53 धावेचं इथून मॅच मध्ये होतं. मात्र इथून बघायला गेलं ना आपण कुठेतरी संघ बॅकफुटला निघाला. तो हेड उठण्याचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. कारण रोहितचा विकेट गेल्यानंतर अजून एक विकेट गेला. त्यानंतर 2 धक्के लागले टीम हेड उठण्याच्या संघाला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो आपण धीरज पाटीलला बघतोय. इथून धावा बनवायच्या आहेत. 51 धावेचं लक्ष आहे. मॅच जरूर तुळशीची होईल कारण मॅच दोन्ही टीमसाठी फार इम्पॉर्टंट आहे. आणि इथून या मॅच मध्ये काय चित्र असेल. आकाश भोईर नाचलो. चेंडू टाकायचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. पाठलाग जरूर चालला या चेंडूवरती. आणि इथून वनबाउन्स चेंडू अडवला. फेकी करेपर्यंत इथून मिळाला धावा. त्या मात्र 2 आणि 2 धाव फलक पुढे सरकलाय. ते 4 बॉल झाले 5. 1 टू गो. शेवटचा बॉल असेल ओव्हर नंबर 1 मध्ये. गोलंदाजी करत असताना अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. तो गोलंदाज आकाश भोईरला आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण जरूर बघतोय. आणि इथून आता मात्र शेवटचा बॉल. अजून एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आपल्याला बघायला मिळतं. एकदा कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल बघता बघता 2 धावा देखील इथून कंप्लीट झाल्या. रन झाल्या इथून मैदानाच्या आतमध्ये 6 आणि स्कोर बोर्ड 6 धावा खर्च केला आणि विकेट घेतल्या 2. आणि पहिलं षटक इथून संपलं. अजूनही 18 बॉल आणि लक्ष या मॅच मध्ये असेल तुमच्यापर्यंत आम्ही जरूर इक्वेशन पोहोचवणार आहेत. 18 बॉल आणि रन्स बनवायचे आहेत. त्या मात्र 47 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत.
दुसऱ्या ओव्हरमध्ये दुर्वेश, चांगलं क्रिकेट दुर्वेशला इथून खेळायला गेला माशमध्ये. चांगलं क्रिकेट खेळायचं इथून या माशमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. हा बॉल टफा पडल्यानंतर जरूर आपण बघतोय या मॅचमध्ये आता मात्र चांगली गोलंदाजी राहिली पहिल्याच बॉल वरती. आपण नक्कीच बघितलं निर्धाव डॉट आहे ना, बॉल डॉट चेंडू सांगता. कारण दुर्वेश आतापर्यंत बघायला गेलं ना बॅटिंग करत असताना प्रत्येक मॅच मध्ये चांगला स्कोर आला. असं बघायला गेलं तर चांगली बॅटिंग राहिली आहे या मॅच मध्ये देखील. चांगलं क्रिकेट दुसऱ्या मॅच मध्ये देखील, पहिल्या मॅच मध्ये देखील धावा नक्कीच त्याच्या माध्यमातून बनायला गेल्यात. बस लहान मध्ये चेंडू पडला, इथून एक धाव कंप्लीट, दुसरी देखील धाव इथून होते कंप्लीट. 2 बॉलचा खेळ झालाय. धाव फलकावरती आहेत त्या 8 आणि स्कोर बोर्ड 8च्या घरामध्ये. यानंतरचा सामना असणार आहे टीम आपल्याला जरूर पाहायला मिळेल वडवली बी संघ, आणि यामध्ये जो जिंकेल तो फाईट करणार आहे. लक्षात घ्या, चांगलं क्रिकेट जरूर खेळावं लागेल. धावसंख्या फलकावरती 8 आणि स्कोर बोर्ड अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. आता मात्र प्रॉपर टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळालं. असं वाटलं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय की काय, मात्र एक ग्राउंड भरपूर मोठं आहे. आणि तू या मॅच मध्ये बघायला गेलं तर डीपला जाईल फलंदाज बाद. अजून एक विकेट टीम एडुटनेबर संघाला. डीजे व्यासपीठावरती तुमचं देखील सगाव चषक मध्ये सहर्ष स्वागत. वेलकम आहे तुमचं देखील. याचा मोतीरामजी दवी मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झाले ते मात्र 8-3 विकेट. मोतीरामजी दळवी वेलकम, तुमचं देखील स्वागत आहे. VIP कक्षामध्ये आपण जरूर त्यांना बघणार आहोत. ऋतिक देखील त्यांच्या सोबत आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक चांगला वडवली बी संघाचा एक चांगला खेळाडू आहे. हा देखील हलक्या हाताने घेऊन काढला. तिथे प्रेक्षक आहेत तोपर्यंत एक सिंगल. ही मॅच नक्कीच चांगली खेळावी लागेल. 53 धाव्यांचं लक्ष, कारण एक षटक पूर्णपणे कमी होतं. एक मॅच जिंकल्यानंतर फक्त 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागतो. आणि इथून इक्वेशन बघायला गेलं तर आता मात्र बॉल झाले इथून 4 बॉलचा खेळ झाला. 2 गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चला स्पीड अप घ्या टीम. घेसर संघ वेळ घेऊ नका, यानंतर अजून एक सामना कव्हर करायचा आम्हाला. यामध्ये जो जिंकेल तो वडवली बी संघासोबत खेळणार आहे. आपण टॉस या मॅच नंतर लगेचच करू. हा फटका जरूर आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, गॅप होते, मात्र चेंडू अडवला लगेच. फेकी करेपर्यंत फक्त आणि फक्त इथून सिंगलच मिळते. काय गोलंदाजी राहिल्या. 5 बॉल आतापर्यंत झाले घेसर संघाने. आज मात्र थोडेसे लेट झाले, मात्र पूर्ण थेट आहेत. कारण आपल्याला बघायला गेलं तर बॅटिंग घेतली, चांगल्या धावा बनवल्या. तिथून या मॅच मध्ये आपण बघितलं की वकलम बी संघासारख्या संघाला परास्त केला. आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र इक्वेशन राहिलंय इथून करायचे आहेत. त्या मात्र 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 13 बॉल आणि 43 धाव्यांची गरज. 43 या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. त्रेचाळीस धाव्यांचं लक्ष. शेवटचा बॉल दुर्वेशचा. ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून 80 धावेत. काय चेंडू हाताळला मैदानाच्या आतमध्ये. बॅट पूर्णपणे उचलेपर्यंत चेंडू निघून गेला आणि इथून उडवली आहे. स्ट्रीप आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद. विकेटचा
शिल्लक आहे. 12 बॉल 43, 43 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना टीम हेडूटने संघाला, कारण जर रोहित असताना तर मॅच जरूर चांगली झाली असती, कारण धावा आल्या असत्या, बघायला देखील मजा आली असती. मात्र पहिल्या बॉलवरती त्याचा विकेट जरूर गेला आणि इथून आता मात्र 12 बॉल 43, 43 धावा. सूरज पहिल्याच बॉलवरती जरूर उंच आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. टिपला असेल, अजून एक धक्का. टीम लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हेडूटने बस संघाला, कारण वाकलन संघ ऑल आउट झाला सकाळी आपण जरूर बघितलं घेसरच्या विरोधात. आणि इथून डीजेला जरूर संधी देण्याचं स्पीडअप घ्या. नवीन बॅटर लगेच पाठवायचं आहे. मात्र चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार. हा बॉल टफ पडल्यानंतर आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण भूषणला आपण जरूर बघतोय. भूषणला इथून धावा बनवाव्या लागतील मॅच मध्ये. फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल जरूर इथून मिळेल. आणि इथून सिंगलने जर बघायला गेलं तर धावसंख्या सिंगल डबलने काम करून चालणार नाहीये. इथे षटकार आणि चौकार मारावे लागतील टीम बॅटिंग करत असताना. ते मात्र हेडूटने बस संघाला, कारण इथे षटकारांचा नक्कीच रन तेव्हाच कंप्लीट होतील. सिंगल डबलने कुठेतरी धावा कंप्लीट होणार नाही आहेत. आणि सूरजची गोलंदाजी अतिशय चांगली राहिली आहे. हा बॉल देखील उंच हवेमध्ये स्वतः झेल खाली जायचा प्रयत्न जरूर होता, मात्र तिथून पुन्हा एकदा मिळते सिंगल. बॉल झाले आतापर्यंत तिसऱ्या षटकातले ते मात्र 4 आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम वडवली बी संघ रेडी राहायचं आहे. हे लक्षात घ्या, यामधून जो येणार वरती तो तुमच्या जो फाईट करणार आहे ही मॅच असेल सेमीफायनलची, आपण जरूर बघणार आहोत. हा बॉल उंच गेला, आपल्याला जरूर बघायला मिळतं एक सिंगल मिळेल. 5 बॉलचा खेळ झालाय. धावा फलकावरती बघायला गेलं तर टीम हेडूटनेच्या त्या मात्र फक्त आणि फक्त टोटल टीमच्या 13च्या घरामध्ये. कारण पहिले 2 षटकामध्ये 3 षटकांमध्ये फक्त 36च धावा होत्या. शेवटचं षटक फार महागडं ठरलं हेडूटने संघाला. आणि आता मात्र आलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार बॅट्समन 7 आता मात्र या मॅच मध्ये 6 बॉल रन्स करायचे आहेत, 34 धावा बनवायच्या आहेत. इथून षटकाराचा फाडा बोलावा लागेल या मॅच मध्ये. टीम हेडूटने बस संघाला मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्यायचा, लक्षात घ्या. लगेच मॅच चालू करा, पण चल जास्त वेळ घेऊ नका, कारण अजून एक मॅच कव्हर करायची आहे. ती असणार आहे सेमीफायनलची मॅच. 6 बॉल 34. यानंतर एक टॉस आणि त्यानंतरची मॅच तसे शेवटची असणार आहे, लक्षात घ्या. हा बॉल टफा पडल्यानंतर हा देखील चांगला आहे.
डॉट बॉल आलाय. वेलकम आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतात किरण पाटील, तुमचं देखील सहर्ष स्वागत. आणि संदीप पाटील तुमचं देखील सहर्ष स्वागत. संदीप मात्रे आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून किरण पाटील यांचं देखील स्वागत आहे. हे 40 खेळाडू आहेत, अतिशय चांगलं क्रिकेट यांच्या माध्यमातून देखील आपण बघत असतो. इथून या मॅच मध्ये फक्त आता 4 बॉल धावा करायच्या या मॅच मध्ये, त्या मात्र 34 धाव्यांची गरज आहे. सार्थकने स्ट्राईक जरूर स्वतः जवळ घेतली. हा बॉल टफ आवडल्यानंतर वाईटचा इशारा राहुल जाधव आमच्यापर्यंत जरूर कळवतात. हा वाईट बॉल. चेरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025. आता मात्र बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू मिळाला आणि फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळाल्या इथून 6. म्हटलं जातं ना, पाऊस जेव्हा येतो जेव्हा पीक जळून जातं आणि धावा आता येत आहेत कारण चेंडू संपत चाललेत आणि आधी गरज होती. 27 रन झाल्यात. शेवटचा बॉल आहे आणि हा बॉल नक्कीच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. विजय आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतोय सामना इथून जिंकलाय टीम जयगाव देवी घेसर संघानं. आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल हार्ड लक बॅड लक हे दुट्ट संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि इथून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला जरूर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. आणि टॉस साठी यायचं आहे वडवली बीचे कॅप्टन आणि टीम घेसरचे कॅप्टन. ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे दोघांसाठी, हे लक्षात घ्या. चला वेळ घेऊ नका, टीम वडवली चे कॅप्टन या लगेचच.